खूप जुनं घर आहे. ही जुनी घरं जी आहेत ना आता ती बघूक मिळत नाहीत. तर आपण ज्या ठिकाणी आला थैसर बघा एक खूप जुनं घर आहे. जवळजवळ 4 ते 5 पिढ्या गेलेलं ह्यात जुना घर असतात. पण मग हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि त्यावेळेस जे हे बांधकाम केलेलं असतं ना तर ह्या जुन्या घरांमध्ये जे सुख असतं ते सुख आताच्या बंगल्यांमध्ये पण नसतं. एवढं चांगलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवातल्या असतात. आपण हे अनुभवलं. पण मग असंच पुन्हा एक अनुभव नवीन घेऊन तुमच्यासमोर आज येतोय. तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपण नारिंगरात गेलो. तर नारिंगरेमध्ये आपण मागचे जे आपले व्हिडिओ बघितला असाल डाळप चोरीसाठी, तर आपण सतत 3 दिवस नारिंगरात होतो. आज पुन्हा येण्याचा योग आलो आणि तो योग असा गोंधळाचा. तर मग आज ऐसर असा गोंधळ आणि आज याचंच म्हणजे औचित्य साधून आपण ऐसरी लावू. तर आज कशा प्रकारे गोंधळ असताना काय रूढी असत, काय परंपरा असत, पुन्हा नवीन काहीतरी शोधत आम्ही ऐसरी लावू. आणि ह्याच शोधात हे जर प्रयत्न तुमका आवडलो तर मग व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, मला जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. चला मित्रांनो, आज ही जी वेगळी प्रथा असते ना ती अनुभवूया, यात सामील होऊया, सहभाग घेऊया. चला. कोकणात आपल्या सहज सापडणारे हे चाफे, आपण ह्या सोन चाफे नाही, हे साधे चाफे असत ना. हां, साधे चाफे. चाफ्यांमध्ये भरपूर म्हणजे प्रकार असत. त्याच्यातले आता हे जो पांढरे फुलं असत ना हे असत, पण त्याच्यात पण छोटे आणि मोठ्या साईजमध्ये पण आहेत कोणी, हे वेगवेगळे आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून एक चापूचा असलाच फुल असा होई सर. हा, हे बघा, हे काय ना, हे बाहेरच्या बाजून गुलाबी रेषा असतात, म्हणजे गुलाबी कलरच्या लाईन असतात त्याच्यावर, तो एक असा. आणि दुसरं जर बघितलं तर मग हे सफेदवालो असा, जो पूर्ण सफेद असा. ह्याच्यात गुलाबी कलर पण येतात ना, तर गुलाबी कलरचं पण असतं. असे बरेच प्रकारचे असतात. त्याच्यानंतर मग चाफ्यात आपण जो सोनचाफा बोलतो, तो जो केसात माळतात, किंवा नागचाफो, सोनचाफो असे पण असतात प्रकार. अरे वा, काकाने अजून सांगितलं आणि बरं टाकल्याने. ऐसर काका बसले असत आणि सध्या हार बनवतात. हे आता हार जे बनवतो ते आपण याच तयारीसाठी ना, गोंधळाच्याच. तर बघा तयारी चालली असा. आणखी थोडा वेळ वाट बघूची असं आपले मग सुरुवात होईल. सुरुवात कशी होता ना ती आपण मग बघून घेऊया. चला. कौलारू घरा असत, आजूबाजूक नारळ, पोपळी म्हणजे सुपारी, आंबा, फणस आणि इतर झाडं असतील. हां, हे बघा, आता जसं बोललो ना तसंच गुलाबी चाफो असा आहे सर. असलं हे चाफ्याचा एक प्रकार. आणि आपण ज्या ठिकाणी असावं ते घर. सोबतच आजूबाजूक असणारी घरं पण बघा, सर्व कौलारू घरं असतात. आजूबाजू बऱ्याच झाडांची गर्दी असा आणि हे निसर्गरम्य असं वातावरण आपल्या कोकणात बघूक मिळतं. म्हणूनच बोलतो कोकणातली जी समृद्धी असा ही खरी ही असं आपण झाडं सगळी जपून ठेवलं. तयारी केलेली आणि हे जे दिवटे असतात ना ते हे सर बांधूक घेतल्याने आहेत बघा. आणखी थोड्या वेळानं सुरुवात होईल गोंधळाची, जोगवा मागण्यापासून.
मशाल बांधताना दाखवते बघा. बऱ्याच अंशी आपल्या ह्या गोष्टी बघूक मिळत नाहीत. बघूक मिळणं हे पण एक भाग्याची गोष्ट असा. तेच की मशाल बांधताना आपल्याला आज बघूक मिळतात. काही रूढी परंपरा या वर्षानुवर्षा अशा जपत ठेवलेल्या असतात आणि ह्या बघण्यात येत नाहीत आपल्या. गोंधळ आता थोड्या वेळात होईल आणि त्याची तयारी भरपूर जोरात चालू असा. मशाल बांधतात आता. हीच मशाल कशी असतात ती मग आपण बघूया. चला. विषय झाला ना म्हणून विचारलं. नाही ती तिकडे तिकडे नाही. थांब थांब. तिकडे जाईल अंगावर न जाऊ दे.
तुषार, ते घेऊन हातात उभा राहा, आई भरेल मग. आई मग भरेल, आई भरेल. उभा राहा.
बी एकवीस वेळे असं लावलेले आणि असू तांदळाची बी मांडा टाकतो असं बघा त्यांच्या पाठी तर गड लावतो चांगलं अजून लावलं
बावली होती ह्याच्यावर लावून वायरीचं असं घालून ते राव जमा राव जमा तर तू लावून जमत नाही बघ सिमेंटचा जवळ राष्ट्रात पूर्व सत्ता घडली की मार्की मार्जा तू आज भाऊ पोळी पुरी पाणी खेळतो आज नवलाई नाटी ऐकलं तुझी बाई माझ्याशी तुला समज देते तू आज समज घे बाबा तुझीच लेकरं असं बाबा तुझ्या तुमची फळा असं बाबा तू आज समज जा का लेकराचा आपला गोंधळाचा वार्षिक बाबा रीतीप्रमाणे जो काय मान भरवतो त्या पद्धतीत बाबा आज भवानी तू आज मान भरलेला तू आज समज घे पूर्णपणे बाबा तू आज सह्या भरल्या मांडावर आज समज घेऊन आज भवानीची समज घेऊन ती आज राजी करून समाधानी करतं आणि वर्षाचा वार्षिक बाबा रीतीप्रमाणे बाबा तू आज समज घेत आपला पार पाडत जशी आतापर्यंत लेकरांची खात्री पटवलंच तशी खात्री पटवण्यात तू बाई माझ्याशी राज्य बाबा जो काही लेकराचो आज घरचो घरडी वशी फळाच्या ब्राह्मण आकाराची समाधी मागे घेऊन पूर्णपणे तिच्या मोकळी कर तिच्या राजी कर तिचीही पुरवणी आज बाबा चालू मागील एक रुपया गणित याक मत करून एक जोड बांधताना आज बाबा असलेले पुरावे मोकळे करून ते पुरावे हे आज मांडात उभे करून देतच भवानी पुरवतच आज वार्षिका पुरवतच आणि खात्री पटवतच खात्री पटवण्यात तू बाई माझ्याशी राज्य जी काय वार्षिका घेणारी आज बाबा मित्रमंडळी आहेत बाबा घरची मंडळी असत पाहुणे मंडळी असत बाबा कोणा काही काळी किसभर त्रास होतो एक धकोना गावाघरातून गावाघराच्या भांडसून आज लेकरा इलेली असत लो एक धक्को लागता कामाने इले गेले की शोभा वाढव खंचो क्लेश टंटो न घडवता असंच खेळत अंदाज वार्षिक पार पाडून घे आणि तुझी खात्री पटवण्याची माझ्याशी राज्य त्याचप्रमाणे जो काही मान भरलेलं आहे बाबा जळा 6 ठिकाणा त्या ठिकाणचा अधिकारी आज महापुरीचा बाबा त्याची समाज त्याच्या समाज झोपला त्याचा मोकळा त्याच्यावरची अवगत चाळेगत खुनी वाट मार्गे देवतर असं त्यांची समाज त्यांचा समाज झोप लावून त्यांच्या राजी करून ह्या वेळी काच बाबा मांडा काच पुरवतच आज खात्री पटवण्याचं बाई माझ्याशी राज्य त्याचप्रमाणे जो काही भवानीचो आज बाबा खुनी बाबा त्याची समाज त्याचा समाज झोपला त्याचा मोकळो कर त्याचप्रमाणे जो काही भवानीचो आज मशाली हा मशाली कापलं मोकळो कर जी काही भवानीची आज बाबा आसरा असं आसरांची समाधी आसरा मोकळो कर जो काही भवानीचो आज संबंध पूर्व संबंध बाबा ह्या वेळी पूर्णपणे आज मोकळो कर आणि पूर्णपणे तू आज बाबा 5 तत्व आज बाबा नटवतस आणि 5 तत्व आज जोडान उभी करून देतस आणि हे बाबा भवानी का सतेज उभी करून घेतस आणि खात्री पटवण्याची बाई माझ्याशी राज्य जेणे कोणी वाडा वडिलांना समज घे
जा काय स्थळ बाबा निर्माण केलं बाबा, जा काय आणून बाबा आपल्या बरोबर तेव्हा घेऊन येलो आणि बाबा जा काय वजवल्या ना त्याची समाधी त्या पूर्णपणे जसं वाडवडिलां पूर्वजां थंय जोड बांधल्यात आज भवानीक जोड आज पुरवल्यान तो जोड पूर्णपणे मोकळो कर आणि भवानीक जोड पुरव खात्री पटवण्याक तू बाय माझ्याविषयी राज्य त्याचप्रमाणे बाबा तू आज समज घेवची आज बाबा तू आज जा काय वाडा वाढला त्याचा खरा बरा जीव काय बाबा जीव काय वाडा वाढला कदमदारी त्यांची समज त्यांच्या समज घेऊ लाव जा काय त्यांच्या आडसाचा बाजू कर बाबा पूर्णपणे कदमदारी आज मोकळं करून राजी करून बाबा तुझी आज पाठीशी उभे करून देतात आज पूर्णपणे खात्री पटवण्याक तो बाय माझ्याविषयी राजीव जो काय वाटले तो वाटमार्ग्याक समज घेऊक लाव जो काय भवानीच्या भेटी गाठी जो बाबा पूर्णपणे त्याची समज त्याका समज घेऊक लाव त्याका राजी कर आणि ह्या वेळेक बाबा तू आज बाबा हे आज उभो राहावं होया आज भवानीक पुराव होया खात्री पटाव होया अशी तुझी आज पुरून खात्री पटवण्याक तू बाय माझ्याविषयी राजीव त्याचप्रमाणे वर तू आज समज घे जी काय भवानीच्या आसरांची समज आसरांचा समज घेऊक लाव पूर्णपणे बाबा चालू अधिक मागेल आज बाबा आसरात मोकळं करून राजी करून तेही भवानीच्या जोडांना उभे करून देतात भवानीच्या जोडांना उभे करतात खात्री पटवती चुकल्या मागल्याक समज घेऊक लाव आमची तत्वांची समज आमची तत्वांचा समज घेऊक लाव आमची तत्व पूर्णपणे आज राजी कर ह्या वेळेस ती आज बाबा मांडात उभी करून देतात भवानीची तत्व भवानी आज पुरवतात बाबा आणि जो काय बाबा जोड बांधून एक मेळ बाबा करून आज बाबा तू आज समज की भवानीच्या जोडांना उभी करून देऊन मांड भरून वार्षिक आता पार पडून जशी आतापर्यंत खात्री पटवलं तशी तुझी खात्री पटवतच खात्री पटवण्याक तू बाय माझ्यावरती देवा माझ्या समाजा तुझ्याकडे काय कारण दिसतात काय बाबा अंतिकपणा असतात तेवढ्या वेळी तू लागू कर असली कारण तुझ्या पायाखाली घालून आज तू पूर्णपणे मोकळं होऊन तुझ्या मांडात उभं राहत आज मांड भरून घेतो सांग बाबा तू आज भवानी पूर्णपणे पुरवतोस खात्री पटवण्याचे मार्ग काय समज त्याचप्रमाणे तू आज नाळूबा तुका समज येते किंवा समज मार्गात जो काय येते ह्या पायाखाली घालून तू आज वेळेपणे यावेळेस महाराजात उभे राहतात आज बाबा पूर्णपणे जर खरं ठिकाण आज मोकळा करतात तेव्हा तो मांड मोकळं करतात आज तो मांडात पुरवतात खात्री पटवण्याचं मार्ग पुरवणी ही पुरवणी आज आधी आधी आडवी ठेवली
ती बाजू कर. त्याचप्रमाणे ती नीट केलं जातं ताब्यात. तू आज समज की बाबा निष्कारी पंचायतीने होणं मध्यस्थ वाटेची पुरवणी जिथं अडत आहात त्यावेळी बाबा तू आज समज की बाबा पूर्णपणे बाबा तुझ्या ताब्यातली जागा आडवे असण्याचा बाजू करून पुरवणी मोकळी करून त्यावेळी पुरवणी पुरून आज खात्री पटवण्याची बाय माझ्या अरे गाडी व्हिडिओ करून द्या वाजव.
भावानी फिरली ना हॅलो हॅलो नमस्कार सुस्वागतम श्रीदेवी हळदोणकरीण भवानी देवीच्या या शुभ कार्यानिमित्त गोंधळाच्या कार्यानिमित्त आलेल्या सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी ग्रामस्थ सर्वांचं हळदणकर कुटुंबियांच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो.
का श्री रेणुका श्री अंबा त्रिभुवनितो काले तारमूर्ती समक्ष वनातुदे आनंद गीत भाषण होता देवीचा भगवती 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 देखी आईच्या धन्यडोळा भारत कस्तुरीचा प्रिया आई किशोरी अष्टमुला कुमारी माझ्या मंदिरा चरणावरी आईचा उदोरा जगाती तुझ्या देवाचा सारा तुला जगत जगाची तुझ्या गर्वाचा सारा तुलाच जगत 36 विघ्राचं पाणी आई तुझ्या होबा मध्ये जग नदी नाल्याला पूर येतो गुरुपुत्राला
Thank
आपल्या स्वेच्छेने तुम्ही जिंकता जोगा मागे देतो जोगा वाला दे सदान निराला भवानी माता की जय फेकुल परडी लागलाय निंदायला फेकुल परडी लागलाय निंदायला आंबा बाई राजाला
काळात आणि आघात महिमा तुझी माऊली वारी संकटात आणि कृपा करे माझ्यावरी कृपा करे आज माझ्यावरी जागा विठुरात सारी असं वाटत वारवानी उडाव आणि हार बनून तुझ्या घरात पडावं, घरात पडावं, हार बनून तुझ्या घरात पडावं, घरात पडावं. देवीची भक्ती अशी करावी, देवी साक्षात स्वप्नामध्ये आली पाहिजे. फक्त देवीकडे ध्यान लागला पाहिजे, लागलं पाहिजे. त्याकडे देवीचा बोलवला बोलत पाहिजे. त्याला मेसेज पडून मेसेज लक्षात ठेवा. आपलं आयोजन बघत 3 वर्षात आपण एकत्र येतो. लक्षात नाही
आता बसलं बाई जेवण खाऊन तो तुझे बोलायला लावते हो बरोबर महाराज तो बोला हे आम्हाला फरक पडत काय बरोबर आहे ना? देवीची भक्ती करायची कशी कशी महाराज देवी साक्षात सत्ता झाली पाहिजे म्हणून काय म्हणायचं बा नवता माहित माझ्या स्वप्नात आली नावाचा भारी माझी झोप देवीची मूर्ती दिसली पाहिजे आता बरोबर आहे फक्त देवीचं ध्यान देवीची मूर्ती दिसली पाहिजे तो गरीब कोण श्रीमंत त्या देवीची चालत नाही त्यामुळे एकच देश समान असतो त्या देवीचा कायदा असतात किती जर गरीब असू दे किती जर श्रीमंत असू दे त्या देवीपाशी मस्तक ठेवावं लागतं आणि देवीपाशी वाटून जायला लागते आमदार असू दे खासदार असू दे देशामध्ये मुख्यमंत्री असू दे त्या देवीपाशी मस्तक ठेवलंच पाहिजे म्हणून गर्व अहंकार देवीची सेवा मध्ये लक्षात ठेवा देवीचं नाव घेता घेता अंगावर काटा आला पाहिजे तुझ्या दरबारात माझं केलेलं पाऊल अंगावर आला काटा लागले ताई म्हणत चालते बहिणी म्हणत चालते का मावशी काय मावशी मला पाठी जाऊ मागे जाऊ मागे चला
देवीचं गाणं येतं. सर्वांनी मोबाईल ठेवायचा, पाय खाली ठेवायचा आणि टाळा वाजवून कशी ठेवायचं. अहो प्रेम से बोलो. हे काय नको सर्वांनी एकदम म्हणायचं. अहो प्रेम से बोलो. हो मोबाईलवर ताई मग साईला किती वेळा मोबाईल ठेवा 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 साईडला ऐकत नाही. ते गरबा खेळतात मोबाईल घेतात. हॅलो ते मेसेज चालू तुझं आजोबा काय करून प्रेम से बोलो. महाराज जी प्रेम से बोलो. वो सारे बोलो. अम्बे कल्याणी माँ भोले भाले. अम्बे कल्याणी जय माता दी. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. ये आप सबने भाई, ये आप सबने भाई. तूने मुझे बुलाया तूने मुझे बुलाया शेरावाली. आया मैं आया शेरावाली. तानाजी मालुसरे कसा होता आपल्या राजासाठी, आपल्या शिवाजी महाराजांसाठी, लहानपणाला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अंगावरती किती वार झेलण्यात येईल. म्हणून आपल्या पोरग्याच्या लग्नाचं महत्वाचं इडा आमंत्रण द्यायचं राजाला. पण शिवाजी महाराज काय म्हणलं, तानाजी मालुसरेला ही बातमी कळता कामा नाही. तानाजी म्हणजे पुढे आपल्या शिरकत खाल्यावर येतात कसं जे तलवार बोलतात भात देतो त्यात दरबार गेलता
आणि म्हणतो का मोहीमची तयार झाली का? कसली मोहीम चालू आहे? छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणलं? तानाजीला हे करता कामाचे नाही. तानाजी सरनाईक हा बट्टा असा होता तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अंगावरी हजारे जखम त्याने घेतला अंगावरती. बघा या किल्ल्याचं नाव काय सांगा? किल्ल्याचं नाव काय? किल्ल्याचं नाव काय? हा कोंडाणा. तर लक्षात द्या. आधी लगीन कोंडाण्याचं काय म्हटलं? आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. माझ्या रायबाचं लग्न 16 वर्षाला मोठं नाही. माझ्या रायबाचं लग्न 16 मोठं नाही. पहिला लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. हा फटका कसा गेला बघा. हे तानाजी आहे देवीची पगडी खाली पडली. थोडीला खेटा गोळ्या हाताला आणि पात्र उभारला बोलते बांधून. हातावरती वार घेतलं झालं. हाताला ढाल केलं आणि आपल्या उदयबान खमच्याने उभारला शिवाजी महाराजांनी. अरे का उदयबान काय म्हणतो? तू माझ्या जागेमध्ये ये. मास्टर समोर नेतो तुला पुण्याची जागेची करतो. तर काय म्हणतो? तुझ्यासारखी बोलत नाही मी. माझ्या राजासाठी विकलं इमान नाही. माझं इमान विकलं नाही. मला धर्म विकणार नाही मी. म्हणून हे तानाजी आहे सावी आपला हा राजाला कैद करायचा आता कुठलं? दिल्लीतून. पैदल उचलला दिल्लीत आला. छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं कुठं सांगा? कुठल्या गाडाला वेळा घातला? हा बघा ते कसं सांगितलं काय किती दिवसाला तुम्ही झोपलं काय करायचं सांगा बघू. छत्रपती शिवाजी महाराजांना काही कुठल्या किल्ल्यावर गेलं? कुठल्या किल्ल्याला वेळा घातला? तुम्ही सांगा करा. हा स्थिती जोर आणि राजाला कैद करायसाठी आणतात. तर बाजीराव देशपांडे काय बोलावे छत्रपती शिवाजी महाराज? पन्नास सोडायला तुम्हाला रात्रात सोडायचा आणि कुठला घरी घ्यायचा तासामध्ये. हा हुशार आहे. पोलिसांनी जोडून आयोजन हा पोलिसांनी जोडला काय तुम्हाला जमाने त्याने केलं. विशाळ कर्जवाळ केला आणि बाजीराव देशपांडे काय बोलावले? गडावर जाताना 3 तोफाचं बार द्या. तो होता ही खिंड विकत लढवतो. हा खरं हाजर मोहम्मदच्या सैन्याचा वर त्याने आणून धरलं होतं एकट्यानं. छातीवरती गोळी लागली तरी मात्र काय तलवार सोडणार. तोफाचं 3 गाव झाले. बाजीराव देशपांडे काय केला? बाजीराव तो
सगळं टाकून त्यात. चहा मध्ये पण चटणी टाकली रे एखादी भात अरे टाकला. बाबा माझी बायको नाही हा चिकोडीची आहे चिकोडीची चिवडी चिकोडी म्हणे चिकोडीची म्हणला कुठे आली कर्नाटक म्हणली कर्नाटक काय म्हणतो महाराज हा महाराज तिला मराठी समजत नाही हा मराठी समजत नाही समजत नाही बर हिंदीला कन्नड दिला हिंदी बेला मुंदी बेला कन्नड हे काय रे म्हणजे आमची भाषा बायकोची भाषा आहे ती. बाकी भाषा होय. ते कर्नाटक नाही तो ती माणसाचा बोंबा बोंबच आहे कायच कळत नाही तुला तू तिला काय सांगितलं तिला काय ते ती तुला सांगितलं काय कळत नाही बोल केला बघा बोलायचं काय नसतं बरं हा. माझी बायको काय काय नाही, तेल लावायचं तो चालू करायचं बघ ते पण ऐका ना हा माझी बायको का नाही हा चहा पोडला चटणी म्हणते बाबा चहा पोटला चटणी मध्ये मध्ये घरला चहा प्यायला यायचं नको रे ठीक आहे पेशल असतात काय नको बाबा पुढे लिहा काय हा होय त्यात जरा चटणी टाका त्यात जरा चटणी टाका हा त्यात जरा मीठ टाका आईला मी टाकते रे चहा मध्ये अरे बाबा तसं ऐकलं म्हणजे त्याच्या घराला बायको जायचं म्हटलं की पहिला घरात सांगून यायला पाहिजे आपल्याला घरात चालू आहे म्हणून. होय हा बाबा रिटर्न यायचं काय भरोसा नाही बाबा पहिल्या. रामायणाचं बसायचं तुझं. होय हा बरं पण पहिलं घातलं हा कुठे घातलं हे पण उलटच आहे बायको म्हणजे काय पाहिजे काय मिठाला साखर म्हणते हो त्याला साखर म्हणते हा. हा. बरं बाबा हा आलं लसणाची फोडणी मला आता मला पण आलंच काय आलंय देव. आलंच खायलाच की मला चिकन मध्ये आलं रश्यामध्ये आलं ऐक पहिला रस्त्यासाठी आलं नुसतं आलंच खायला आलं लसूण पण फोडणी म्हणजे तुझं चहाला फोडणी मारलाय बाबा ह्यो. हे चाला फोडणी नाही बाबा घरला जायचं की नाही माझी बायको लसणाला काय म्हणते काय म्हणते येल दोड लसणाला यलदोड हा म्हणजे कसं येतो टाकलं की नाही वास चांगला येते बरोबर आहे बाबा आपण आलं का टाकतोय कंपल्सरी कसं सांगितलं हो गोंधळ महाराज आम्हाला पेंगा नाही सगळा नाही महाराज. आता हे घरला जायचं का नको मग चहा प्यायला ते विचार करा हो, ह्याचं काय पण चहा मध्ये काय टाकू नका तुम्ही टाकशील आता त्या चहा मध्ये अवघड होईल आमचं चा करायला गेले कोण हो कोण लावालीला लावा तिथेच ठेवायचं ना ते आधी. मावशी कसं नाचलं अहो आल्यापासून गाणं म्हणायला लावलंय आता चापले गाणं म्हणलं आलं नाही सांगा वहिनी आम्हाला चहा देणार पाहू मी चाची वाट अजून किती पाहू मी चाची वाट अजून किती पाहू मी चाची वाट खारी बिस्किट पाहिजे पाहिजे तुला. तुम्ही दोघं गावात सगळ्यात तुमचं काय करून घ्याल तुला खारी बिस्किट पाहिजे रे थोडक्या अरे बाबा हा काय असं चहा कसं रिकाम प्यायचा देऊ का म्हणून मला आता उलटा पी रिकाम कसं प्यायचा त्यात काय बुडवा तू आहे बुडवाय मग काय मोठं बनवून म्हणून याला ना आम्ही कुठे घेऊन जात नाही बघा. बुडवाय दिलं असतं काय तो असं सगळे जाऊन आमची आबरू काढतो. अरे म्हणजे चहामध्ये काय रिकाम प्यायचा आम्ही हा काय काय अरे नुसतं चहा असं बिस्किट पाहिजे खारी पाहिजे टोस्ट पाहिजे बटर पाहिजे बिस्किट खारी त्याशिवाय मजा ठेवला नाही काय चहा रिकाम प्यायचं होय काय मोठं पाहिजे मोठं खायचं गोट करून खायचं हा मग काय गोट करून चार सगळी घेऊया खारी बिस्किट चार सगळी घेऊया आता खारी बिस्किट खाल्ल्याशिवाय काय ना म्हणला अरे नाही हाड पाहिजे खाल्लाच किती पाहिजे हाड. मगाची हाडं खाल्लास की कानावशी आलं होतं
सरकारी दुष्काळाच्या गाण्यावरला आलेला आहे. सांगायचं गावाचा गुळाचा कशाचा आहे? त्या साखरेचा का गुळाचा 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 म्हणत रे शेवटचा. गुळाचा विचार गुळाचा नवा गुळाचा 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 हो गुळाचाच आहे ना नक्की. नाही म्हणत तरी साखर साखर चटणी मीठ ऐकलं तुझ्या नारळाचं काय? ते टाकलं केलं ना. त्या साखरेचा आहे काय गुळाचा आहे गुंडी टोमॅटो गुंडी टोमॅटो काय बशीत आहे पाहत आहे. काय काय नाही तो. म्हणजे कपाळी बसतो कपाळी बसतो कप्पी कपाळी सगळं कप्पीला काय? अरे बाळा हो कप्पी म्हणजे काय? अहो कप कपा म्हणजे आणि कशी? कप्पी म्हणतात की आपल्याकडे कप्पीला बेडूक म्हणतात. हा भिड आहे होय. करायला होय भिड लावी कप बशी कप्पी होय. काय बाटलीत आहे मगाची हा बाटलीमध्ये हे मामा ठेवले तिथं. त्या कपात आहे काय बशीत आहे कपात आहे काय बशीत आहे. दूध गाईचं आहे काय रेड्याचं आहे अरे बाबा अरे रेडू तुझ्या घरात काय रेड्याचं दूध मिळते काय? रेड्याच्या आवडत आमच्या सगळ्याला दूध मिळते रे कशाला आहे? म्हशीचं दूध मिळते गाईचं दूध रेड्याचं मिळते दूध कवा काढलाय तुम्ही? तू टाकायचं आहे तुला पैसे अहो म्हणजे कसं म्हशी दूध असते गाईचं दूध असते शेळीचं असते दूध रेड्याचं मला कसं तुम्हाला काय करायचं मला शेळीचं म्हणजे मगाशी मटण जास्त झाले. मटण जेवण अहो जो काय गुळ गुळ झाला मला. हा मागवून दुसऱ्याला हा मुझे थोड़ा ज्यादा पता है छान मिळाला तुला ते मावशी व्हिडिओ काढल्यावर हवं काय करणार मावशी झाली ते मावशी असं बघायला नाही. ते मावशीला मोठं झालं हवं चहा काय मिळणार नाही तर केळी तू चहा पिऊ नकोस हा. तेल पी. त्या आंबाई तो आंबा काय की गप तू तेल पी. तेल की म्हणजे कसं मसाला छक्के येतात. तोपात आहे. तोपात झालं.